रेकॉर्डिंग चालू केलं. हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. हा, जॉईन व्हायला सांगा फास्ट. बघा, लास्ट लेक्चर आपण काय टेस्ट बघितलं होत्या. पहिली टेस्ट असते त्याला पण काय म्हणतो बीओडी. सेकंड टेस्ट आहे त्याला पण काय म्हणतो सीओडी. सीओडी म्हणजेच काय, केमिकल ऑक्सिजन डिमांड. हा, जे विद्यार्थी आणखी जॉईन नाहीत त्यांना जॉईन सांगा, जॉईन व्हायला. तोपर्यंत आपण काय बघू द्या, बीओडीच्या टेस्ट काय होते हो. बॅक्टेरिया, त्याच्या बीओडी मध्ये काय हो, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. त्यामध्ये दोन टाईपच्या बॅक्टेरिया आहेत, आपण बघितलं होतं. पहिला टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो एरोबिक बॅक्टेरिया. दुसरा टाईप आहे अनएरोबिक. अनएरोबिक. हा, यामध्ये काय सिवेज किंवा वेस्ट वॉटरचे काय ट्रीटमेंट आहे. ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 जर असेल तर काय होतं, प्रोडक्ट हॅव्हिंग ऑब्जेक्शनेबल ऑर्डर आहे. सेकंड आहे अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक असेल तर काय आहे बघा, इन ऍब्सेन्स ऑफ एअर आहे, एअर ऑफ ऑक्सिजन, प्रेझेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन बिलो सर्टन लेवल जरी असेल तर त्या ठिकाणी कुठला बॅक्टेरिया ऍक्ट होत आहे तो, त्याला आपण काय म्हणतोय अनएरोबिक अनएरोबिक बॅक्टेरिया. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, बीओडी डेफिनेशन, डिटर्मिनेशन अँड सिग्निफिकन्स. आज आपण काय करूया, सुरुवातीला आपण सीओडी बघूया, त्यानंतर आपण काय कंपॅरेटिव्ह अभ्यास करूया. काय म्हटलं बघा, नेक्स्ट टेस्ट, जे नेक्स्ट टेस्ट आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय सीओडी किंवा काय केमिकल ऑक्सिजन डिमांड. हा, सीओडी असेल किंवा केमिकल ऑक्सिजन डिमांड असेल तर काय सांगू शकतो आपण. हा, या ठिकाणी आपण काय बॅक्टेरिया न यूज करता या ठिकाणी आता आपण काय यूज करणार आहे हो. हा, स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट, आणि तो कुठला आहे K2Cr2O7. आता बघा काय म्हटलंय हो, सीओडी असेल, नेक्स्ट पार्ट काय, सीओडी मध्ये दोन टाईपच्या इम्प्युरिटीज आहे. सीओडी इज अ मेजर ऑफ, काय सांगू शकतो बघा, सीओडी इज अ मेजर ऑफ ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी प्रेझेंट इन सिवेज. बघा, बीओडी असेल तर काय फक्त बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर आपण यूज करू शकतो. पण सीओडी असेल तर काय बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऍज वेल ऍज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर आपण काय करू शकतो, त्याचं टेस्ट डिटेक्ट करू शकतो. सच ऍज सेल्युलोज. सेल्युलोज म्हणजे काय हो, तंतुमय प्रोडक्ट आहे. सेल्युलोज असेल तर हा सेल्युलोज कसा असतोय, तंतुमय प्रोडक्ट आहे. सांगता येईल का बघा, एकदम सिंपल आहे. एकाला आपण काय म्हणतो बीओडी, सेकंड टेस्ट आहे त्याला आपण म्हणतो सीओडी. बीओडी असेल तर फक्त काय बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटरला आपण काय करू शकतोय, त्याचं आपण ऑक्सिडेशन करू शकतोय. पण जर आपण काय घेतलो, जर आपण काय घेतलं सीओडी घेतलं, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऍज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर असेल तरी आपण त्याचं ऑक्सिडेशन करू शकतो. येईल का लक्षात बघा. मेजर डिफरन्स बिटवीन बीओडी अँड सीओडी इज, काय डिफरन्स आहे हो, बीओडी असेल तर फक्त बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटरला आपण ऑक्सिडाइज करू शकतो. सीओडी असेल बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऍज वेल ऍज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटरला आपण काय करू शकतो, इनर्ट ऑर्गॅनिक मॅटरला आपण काय करू शकतो, त्याचं आपण काय करू शकतो, ऑक्सिडेशन करू शकतो. एकदम सिंपल आहे. येईल सांगता काय म्हटलं बघा, डिफरन्स कुणाचा डिफरन्स आहे. बीओडी असेल तर फक्त काय बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल मॅटरला आपण ऑक्सिडाइज करू शकतो. सीओडी असेल बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऍज वेल ऍज इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे काय छोटे छोटे तंतू असतील, सेल्युलोजचे पार्ट्स असतील, त्यालाही आपण काय करू शकतो, ऑक्सिडाइज करू शकतो. बघा काय डिफरन्स बिटवीन बीओडी अँड सीओडी. काय बीओडी असेल बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर, सीओडी असेल तर बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऍज वेल ऍज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटरला आपण काय करू शकतो, ऑक्सिडाइज करू शकतो. सेकंड आहे सीओडी व्हॅल्यूज आर जनरली हायर दॅन बीओडी व्हॅल्यू. काय म्हटलं बघा, सीओडी व्हॅल्यू ही बीओडी व्हॅल्यू पेक्षा कशा जास्त आहे. एकदम सिंपल आहे. आणि थर्ड पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतोय, सीओडी व्हॅल्यूज वरून आपण काय करू शकतो, अप्रॉक्सिमेट बीओडी व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. सांगता येईल का बघा, सीओडी व्हॅल्यू वरून आपण काय करू शकतो, एस्टिमेट करू शकतो. काय एस्टिमेट करू शकतोय, अप्रॉक्सिमेट बीओडी व्हॅल्यू.
सांगता येतील का बघा 3 पॉईंट. पहिला पॉईंट काय, कंपॅरिझन बिटवीन बीओडी सीओडी. सेकंड काय, सीओडी व्हॅल्यू ही नेहमी कशी आहे, हायर आहे. सीओडी व्हॅल्यू कोणा हायर आहे, कोणापेक्षा हो, बीओडी व्हॅल्यू पेक्षा हायर आहे. सीओडी व्हॅल्यू बीओडी व्हॅल्यू पेक्षा हायर असेल तर आपण काय करू शकतोय, सीओडी व्हॅल्यू वरून अप्रॉक्सिमेट बीओडी व्हॅल्यू आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. कुठले 3 पॉइंट्स आहेत, केमिकल ऑक्सिजन डिमांड, सीओडी. कोणाला म्हणतो बघा आपण केमिकल ऑक्सिजन डिमांड किंवा सीओडी. सीओडी इज अ मेजर ऑफ, काय सांगता येईल बघा, सीओडी इज अ मेजर ऑफ ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी प्रेझेंट इन सीवेज. BOD measures oxygen consumed by living organism, that is biologically oxidizable organic matter, whereas COD is a measure of both the biologically oxidizable and biologically inert organic matter such as cellulose. Second मध्ये काय, BOD values are generally higher, COD values are generally higher than BOD value. Next part है, COD value can be employed to estimate approximate BOD value. सांगता येतील का रे 3 पॉइंट एखाद्या विद्यार्थ्याला. पहिलं काय, कंपॅरिझन BOD COD. सेकंड आणि थर्ड. द्या रिप्लाय बघू एक जण. हा फास्ट. Second, COD values are higher than BOD values. थर्ड. And third, COD values can be employed to estimate approximate BOD values. म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे, शॉर्ट मध्ये आपण काय सांगू शकतोय, सीओडी व्हॅल्यूज ह्या हायर आहेत कुणापेक्षा, बीओडी पेक्षा. थर्ड पॉइंट मध्ये आपण काय सांगतोय, जर आपल्याला सीओडी व्हॅल्यू माहित असेल तर आपण अप्रॉक्सिमेट बीओडी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. हे 2 पॉइंट. पहिल्या पॉइंट मध्ये काय हो, बीओडी असेल तर काय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल. बीओडी असेल तर काय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल, ज्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होऊ शकतं बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया, त्याला आपण काय म्हणतोय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर. पण तंतू असतील, फायब्रस सबस्टन्स असतील तर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करू शकत नाहीत, बॅक्टेरिया त्याला आपण डिग्रेड करू शकत नाहीत. त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतोय, बायोलॉजिकली इनर्ट. कोणाला म्हणतो इनर्ट सांगा, फायबर असतील, सेल्युलोज म्हणजे छोटे छोटे तंतू असतील, फायबर्स असतील, त्याला या बॅक्टेरिया डिग्रेड करू शकत नाही, ट्रान्सफॉर्म करू शकत नाही, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर. जर बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो, केमिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये आपण काय वापरतोय, स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. सांगता येईल का बघा, सीओडी आणि बीओडीचा डिफरन्स, मेन मेजर. पहिला पॉइंट, एक जण फास्ट काय येईल सांगता येईल का, कुठले बीओडी असेल तर काय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर. सीओडी असेल तर बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल एज वेल एज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर. एक जण सांगा 3 पॉइंट सीओडी चे फास्ट. येईल का रिप्लाय देता. अरे बघा कुठले 3 पॉइंट्स आहेत. ओम सांगता येईल का, D19. COD is a measure of oxidizable and as well as inert organic matter in the sewage water. COD values are greater than the BOD values. And COD values from the COD values we can find the approximate BOD values. येईल का लक्षात, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल म्हणजे काय, बायोलॉजिकली म्हणजे काय, बॅक्टेरियाच्या साह्याने. आणि बायोलॉजिकली इनर्ट म्हणजे काय, त्याच्यावर कुणाचा इफेक्ट होत नाही, बॅक्टेरियाचा इफेक्ट होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकली इनर्ट. येईल लक्षात, 3 पॉइंट्स येईल लक्षात. नेक्स्ट बघा, आता बघा मेन ऍडव्हान्टेज डिफरन्स आहे काय, सीओडीचं डिटर्मिनेशनला फक्त 3 तास लागत आहेत, बीओडी डिटर्मिनेशनला काय 5 डेज लागत आहेत. सांगता येईल का, सेकंड पॉइंट कुठला आहे हो, द मेन ऍडव्हान्टेज ऑफ सीओडी इज दॅट, काय म्हटलंय बघा,
the main advantage of COD is that its determination takes about 3 hours as compared to more than 5 days for the BOD determination. एकदम सिंपल सेंटेन्स आहे. COD डिटर्मिनेशन साठी फक्त 3 तास लागत आहेत, BOD साठी 5 days लागत आहेत. हे लक्षात काय म्हटलंय बघा, the main advantage of COD is that its determination takes about त्याचं डिटर्मिनेशन साठी किती तास लागत आहेत, CODच्या 3 आणि BOD ला किती लागत आहेत 5. सांगता येईल का बघा चौथा पॉइंट. बघा कुठले कुठले 4 पॉइंट आपण बघितले. पहिला पॉइंट BOD आणि CODचं कंपॅरिझन. BOD म्हणले काय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल. COD म्हणलं की बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल एज वेल एज बायोलॉजिकली इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर. येईल का डिफरन्स. BOD म्हटलं तर काय सांगायचं शॉर्ट मध्ये, BOD म्हटलं की शॉर्ट मध्ये काय सांगणार, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर. आणि COD म्हटलं की काय सांगणार तुम्ही, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल अँड बायोलॉजिकल इनर्ट ऑर्गॅनिक मॅटर. हा येईल. COD मध्ये दोन्ही येतील, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल एज वेल एज बायोलॉजिकली इनर्ट. आणि BOD मध्ये फक्त काय येईल, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल. सेकंड काय, COD व्हॅल्यू कशा आहेत, हायर आहेत कोणापेक्षा, BOD व्हॅल्यू पेक्षा. आणि थर्ड आपण काय सांगू शकतो, COD वरून आपण काय करू शकतोय, अंदाजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू BOD व्हॅल्यू काढू शकतो. चौथा पॉइंट आपण काय सांगतो, COD टेस्टला किती वेळ लागतो हो, 3 तास. 3 तास. आणि BOD साठी 5 days. 5 days. येईल लक्षात. आता बघा COD डिटर्मिनेशन. काल आपण BOD डिटर्मिनेशन बघितलं होतं. काल आपण कुठली टेस्ट काय बघितलं होतं, BOD डिटर्मिनेशन. BOD डिटर्मिनेशन मध्ये आपण काय करतो, सॅम्पलचं इन्क्युबेशन करतो 5 days 20 डिग्री सेल्सिअस. त्यामधला अनयुज्ड ऑक्सिजन म्हणजे सुरुवातीचा ऑक्सिजन नंतरचा ऑक्सिजन, त्याचा आपण काय घेतो, डिफरन्स घेतो. त्या डिटर्मिनेशनला आपण काय म्हणतो, BOD डिटर्मिनेशन. आता या ठिकाणी आपण इन्क्युबेशन करत नाही, या ठिकाणी आपण केमिकल रिएक्शन करतो. काय म्हटलं बघा, COD डिटर्मिनेशन मध्ये आपण इन्क्युबेशन करतोय का, नाही. आपण या ठिकाणी बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतोय का हो, बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आपण यूज न करता काय करतो, आपण केमिकल रिएक्शन करतो. या ठिकाणी COD डिटर्मिनेशन मध्ये आपण काय करतोय, केमिकल रिएक्शन करतोय. काय हो बघा, टायट्रेशन आहे, अननोन व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल. आपल्याला माहित असलेलं सॅम्पल आपण काय करतोय, रिफ्लक्स. काय केलं त्याला आपण काय करतोय, रिफ्लक्स करतोय. कुणाबरोबर रिफ्लक्स करतोय, एक्सेस ऑफ K2Cr2O7. त्याचा जो कॅटॅलिस्ट आहे तो काय, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड HgSO4 कॅटॅलिस्ट आहे. बघा एकदम सिंपल आहे. वॉटर सॅम्पल आपण काय करतोय, रिफ्लक्स करतोय. कोणाबरोबर रिफ्लक्स करतोय, एक्सेस ऑफ स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तो कुठला आहे, K2Cr2O7. त्याचा जो कॅटॅलिस्ट आहे तो कुठला आहे, H2SO4 HgSO4. कुठला आहे कॅटॅलिस्ट हो, H2SO4. त्याचबरोबर आहे HgSO4 कॅटॅलिस्ट आहे. जर H2SO4 HgSO4 कॅटॅलिस्ट असेल तर नेक्स्ट पार्ट आहे काय, द एक्सेस ऑफ अनरिएक्टेड, जे शिल्लक राहिलेलं रॅक्ट न झालेलं K2Cr2O7 आहे, त्याचं टायट्रेशन आपण कुणाबरोबर करतोय, फेरस अमोनियम सल्फेट बरोबर. येईल का सॅम्पल लक्षात. COD डिटर्मिनेशन पहिल्यांदा आपण काय करणार आहे, नॉन सॅम्पल घेतोय. कुणाचे सॅम्पल घेतोय, सिवेज सॅम्पल घेतोय, ज्याचं आपल्याला COD डिटरमाइन करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे. त्याचं आपण काय करतोय, व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल घेतोय. तो व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल रिफ्लक्स करतोय. तो सॅम्पल आपण काय करणार आहे हो, रिफ्लक्स करतोय. कुणाबरोबर रिफ्लक्स करतोय, एक्सेस ऑफ K2Cr2O7. आपण K2Cr2O7 हा एक्सेस मध्ये घेतोय. जो कॅटॅलिस्ट आहे तो काय, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 HgSO4 हा कॅटॅलिस्ट आहे. द एक्सेस अनरिएक्टेड, जे एक्सेस आहे अनरिएक्ट झालेलं K2Cr2O7 चं टायट्रेशन करतोय. आणि कुणाबरोबर करतो, फेरस अमोनियम सल्फेट बरोबर टायट्रेशन करतो. बघा नेक्स्ट पार्ट आपण काय सांगितलं, द COD इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन इक्विव्हॅलंट ऑफ
कोणाचं K2Cr2O7 कंज्युम्ड फ्रॉम फॉलोइंग रिलेशन. आता या ठिकाणी एक इक्वेशन दिले, एक रिलेशन दिले. काय केले बघा, या ठिकाणी काय एक इक्वेशन आहे, एक रिलेशन आहे. काय इक्वेशन आहे? 1 ml ऑफ, सिंपल इक्वेशन आहे. अभिजित व्हिडिओ बंद करा. 1 ml ऑफ 1 नॉर्मल, अभिजित 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. काय सांगितले बघा, 1 ml of 1 normal, एकदम सिंपल इक्वेशन रिलेशन. 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. काय लो एकदम सिंपल. काय येईल इक्वेशन सांगा. 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. याला आपण काय म्हणतो? COD डिटर्मिनेशन. सांगता येईल COD डिटर्मिनेशन? एक सिंपल आहे. परत एकदा बघा, आपल्याला काय करायचं आहे? टायट्रेशन आहे. सुरुवातीला आपण काय करतोय? अननोन व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल, आपल्याला माहित असलेलं सॅम्पल आपण काय करतोय? रिफ्लक्स करतोय. कुणाबरोबर रिफ्लेक्स करतोय? एक्सेस ऑफ. कुणाबरोबर रिफ्लेक्स करतोय आपण? एक्सेस ऑफ K2Cr2O7 बरोबर रिफ्लेक्स करतोय. कोणाबरोबर रिफ्लेक्स करतोय? K2Cr2O7 and H2SO4 HgSO4 हा त्याचा काय कॅटॅलिस्ट आहे. त्याचा काय हो? कॅटॅलिस्ट आहे. मग आपण काय सांगू शकतोय? त्याच्यामध्ये जे अनरिएक्ट, ज्याची रिएक्शन झाली नाही, अशाला आपण काय म्हणतोय? अनरिएक्टेड. द एक्सेस अनरिएक्टेड K2Cr2O7 च आपण काय करतोय? टायट्रेशन करतोय. कोणाबरोबर टायट्रेशन आहे? फेरस अमोनियम सल्फेट. दोनच पॉइंट आहेत. काय सांगता येईल रे? COD डिटर्मिनेशन कोण सांगू शकतंय? फास्ट. तुमच्या भाषेत सांगा, काय अडचण नाही. सांगता येईल का? शुभम, डे 64. शुभम सांगा. COD determination. The given unknown sample is reflux with a known excess of K2Cr2O7 and H2SO4 and HgSO4 are catalyst. The excess unreacted K2Cr2O7 are titration against standard ferrous ammonia sulfate solution. गेल का लक्षात? एकदम सोपं आहे. काय नोन सॅम्पल, कोणाची सॅम्पल आहे? सिवेजची. कोणाबरोबर रिफ्लेक्स करतोय? एक्सेस ऑफ K2Cr2O7 अँड H2SO4 HgSO4 कॅटॅलिस्ट. ज्याची रिएक्शन झालेली नाही त्याला आपण काय म्हणतो? अनरिएक्टेड. ज्याच्याबरोबर रिएक्शन्स झालेले नाही त्याला आपण काय म्हणतो? अनरिएक्टेड. मग काय सांगता येईल? The excess of unreacted K2Cr2O7 is titrated with standard ferrous ammonium sulfate solution. Next line equation आपण बघतोय. COD is calculated in terms of, काय म्हणता येईल? COD is calculated in terms of oxygen equivalent of K2Cr2O7 consumed from following relation. काय रिलेशन आहे? 1 ml ऑफ 1 नॉर्मल, काय सांगता येईल इक्वेशन? 1 ml ऑफ 1 नॉर्मल K2Cr2O7 इज इक्वल टू 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. काय येईल इक्वेशन किंवा रिलेशन? कुठलाही रिलेशन सांगा जरा. कुठलाही रिलेशन हो? 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. एकदम सिंपल आहे. कुठलं सांगता येईल? 1 ml ऑफ 1 नॉर्मल K2Cr2O7 is equal to 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. सांगता येतील का सुरुवातीपासून? COD काय होतं बघा. COD म्हणजे कुठली टेस्ट आहे? केमिकल ऑक्सिजन डिमांड. COD म्हणजे कुठली टेस्ट आहे? केमिकल ऑक्सिजन डिमांड. त्याला आपण काय म्हणतो? COD. सुरुवातीला काय कंपॅरिझन कुणाचं? BOD आणि COD. COD. कुणाचं कंपॅरिझन आहे? BOD आणि
सीओडी. बीओडी कोणाला COD. हा बीओडी कोणाला म्हणतोय? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक. Organic matter. सीओडी कोणाला म्हणतोय? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल अँड biologically inert organic matter. सच ॲज कुठला आहे? सेल्युलोज. दुसरा पॉइंट आपल्याला काय सांगता येईल? सीओडी व्हॅल्यूज आर जनरली हायर दॅन बीओडी व्हॅल्यू. काय सांगता येईल आपल्याला? COD value are generally higher than BOD. सीओडी व्हॅल्यूज आर जनरली हायर दॅन बीओडी व्हॅल्यू. थर्ड काय सांगता येईल? सीओडी व्हॅल्यूज कॅन बी एम्प्लॉयड टू एस्टिमेट. अंदाजे आपण सीओडी वरून काय काढू शकतो? बीओडी काढू BOD शकतो. value. नेक्स्ट काय? Approximate value. नेक्स्ट पार्ट काय सांगता येईल आपल्याला? मेन ऍडव्हान्टेज काय? सीओडी साठी किती Determination टेक्स? take about 3 hours and as compared to more than 5 days for BOD determination. म्हणजे सीओडी साठी 3 तास लागतायत, बीओडी साठी काय 5 डेज लागतात. नेक्स्ट काय? सीओडी डिटर्मिनेशन. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? सीओडी डिटर्मिनेशन. काय सीओडी डिटर्मिनेशन मध्ये आपण काय करतोय सांगता येईल का रे? A known Non-value sample is refluxed with a known excess of K2Cr2O7 and H2SO4 and HgSO4 are catalyst and give unreacted excess K2Cr2O7 is treated against standard ferrous ammonia sulfate solution. फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन. मग काय सांगता येईल? COD is calculated in terms of oxygen equivalent K2Cr2O7 consumed from following relation. काय रिलेशन आहे? 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.0008 gram of oxygen. येईल लक्षात बघा. पहिल्यांदा आपण सीओडी डिटर्मिनेशन बघा. नेक्स्ट पार्ट डेफिनेशन ऑफ सीओडी. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? डेफिनेशन ऑफ काय? सीओडी. काय डेफिनेशन? काय डेफिनेशन? अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर. सांगता येईल का डेफिनेशन? बघा फर्स्ट सेंटेन्स काय आहे? अमाऊंट ऑफ काय सांगता येईल? अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर in a sample of water for its oxidation by strong chemical oxidizing agents such as कुठला आहे? K2Cr2O7. त्याचं जे युनिट आहे ते काय आहे? मिलीग्रॅम पर लिटर ppm. काय हो? इट इज एक्सप्रेस्ड इन मिलीग्रॅम पर लिटर और काय हो? पार्ट्स पर मिलियन. काय सांगता येईल बघा? डेफिनेशन ऑफ सीओडी एकदम सिंपल डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे? द अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर इन अ सॅम्पल ऑफ वॉटर फॉर इट्स ऑक्सिडेशन बाय स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज काय? K2Cr2O7. त्याचं युनिट काय? मिलीग्रॅम पर लिटर और ppm किंवा त्याला पार्ट्स पर मिलियन. आता बघा नेक्स्ट पार्ट आहे काय? टेक्सटाईल वेस्ट, पेपर मिल वेस्ट. काय? टेक्सटाईलच्या मिल मधून बाहेर पडणारे वेस्ट असेल, पेपरच्या मिल मधून बाहेर पडणारा वेस्ट असेल, हॅव्हिंग हायर कंटेंट ऑफ सेल्युलोज. त्याच्यामध्ये काय? तंतुमय सबस्टन्स बाहेर पडत आहेत. पजेस हायर सीओडी व्हॅल्यू दॅन बीओडी. कारण काय? जो सेल्युलोज आहे या सेल्युलोजचं बीओडी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने, बॅक्टेरियाच्या साह्याने आपण काय करू शकत नाही? त्याचं डिग्रेडेशन करू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायला लागतोय? सीओडी किंवा स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट वापरायला लागतोय. बिकॉज इट इज नॉट रेडिली अटॅक्ड ड्युरिंग बीओडी टेस्ट. कारण याचं बॅक्टेरियाने काय होत नाही? डिग्रेडेशन होत नाही, ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? सीओडी टेस्ट घ्यावी लागते. सीओडी टेस्ट मध्ये आपण काय करतोय? या स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर आपण काय करणार आहे? त्याचे रिएक्शन्स करतो. परत एकदा सांगा काय काय बघितलं आपण? डेफिनेशन काय? डेफिनेशन डेफिनेशन ऑफ सीओडी सांगता येईल का? द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. काय डेफिनेशन आहे?
amount of oxygen required by organic matter in sample Organic matter in a sample of of water water for its for oxidation its by oxidation by a strong chemical chemical oxidizing Oxidizing agent. agent such as काय हो? such as K2Cr. K2CR2. K2Cr2O7. हा म्हणजे काय जे ऑक्सिजन लागतंय कशासाठी हो सॅम्पल ऑफ वॉटर च्या ऑक्सिडेशन साठी त्याला आपण काय म्हणतोय त्याची रिएक्शन कुणा बरोबर आहे K2Cr2O7 बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो COD येईल लक्षात सेकंड पार्ट काय हो इट इज एक्सप्रेस्ड इन मिलीग्राम पर लिटर और pm ppm हा parts per million. नेक्स्ट पार्ट आहे काय टेक्सटाईल वेस्ट पेपर मिल वेस्ट हॅव्हिंग हायर कंटेंट ऑफ cellulose possess higher COD Higher. than BOD value because it is not readily attacked during BOD test. बघा परत एक Attack. COD सुरुवातीपासून आता लक्ष द्या फक्त काय म्हटलंय रे केमिकल ऑक्सिजन डिमांड COD या ठिकाणी काय केमिकल ऑक्सिजन डिमांड असेल COD असेल पहिला पॉइंट काय कंपॅरिझन आहे कोणाचं BOD COD BOD असेल बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर COD असेल तर biologically Biological oxidizable and biologically and biologically inert organic matter. such as काय हो सेल्युलोज आहे Cellulose. सेकंड काय COD व्हॅल्यू हा कशा आहे तो हायर आहे कोणापेक्षा Higher. BOD व्हॅल्यू BOD values. पीओडी पेक्षा थर्ड काय COD वरून आपण काय करू शकतो Value. अप्रॉक्सिमेट एम्प्लॉयड इनटू Value for BOD. एस्टिमेट अप्रॉक्सिमेट BOD व्हॅल्यू काढू शकतोय मेन ऍडव्हान्टेजेस काय हो COD साठी किती वेळ लागतोय 3 तास 3 hours. 3 hours BOD साठी काय हो 5 डेज 5 5 दिवस days. नेक्स्ट काय COD डिटर्मिनेशन COD डिटर्मिनेशन असेल तर काय सांगतो आपण नोन सॅम्पल आपल्याला माहित असलेलं सॅम्पल आपण रिफ्लक्स करतो रिफ्लेक्स्ड विथ कोणा बरोबर करतोय Excess of K2Cr2O7. त्याचा जो कॅटलिस्ट आहे तो काय H2SO4 H2SO4 and HgSO4 HgSO4. कॅटलिस्ट आणि लास्टला काय द एक्सेस अनरिएक्टेड Diaxis. Unreacted. K2Cr2O7 against treated Titrate. कोणाबरोबर करतोय फेरस अमोनियम सल्फेट sulfate solution. इक्वेशन काय 1 ml of 1 normal K2Cr normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. 8 gram of oxygen. oxygen. हे लक्षात नेक्स्ट नेक्स्ट काय हो डेफिनेशन ऑफ Amount of oxygen हा, required by organic अमन तुमचा आवाज येते पाठीमाग काय हो डेफिनेशन ऑफ The amount of oxygen required required by organic matter in a sample for of its water for oxidation its by oxidation by a chemical strong oxidizing chemical agent oxidizing such as agent such as K2Cr2O7 K2Cr2O7 त्याचं युनिट काय मिलीग्राम पर लिटर और milligram per liter of ppm. टेक्सटाइल वेस्ट Parts पेपर per मिल वेस्ट हैविंग हायर कंटेंट ऑफ Higher सेल्युलोज content of cellulose possess higher COD value COD than values than BOD values BOD because it is not not attacked during BOD really test. attacked during BOD tests. ओके आता कोण सांगते हो आता स्लाइड वेगळी ठेवू आपण सांगता येईल का बघा पहिला पॉइंट कंपॅरिझन अमन सांगा कंपॅरिझन बिटवीन BOD अँड COD कोण सांगते जावडे सांगा फास्ट Biologically oxidizable organic matter COD biologically oxidizable and biologically inert organic matter such as cellulose. सेकंड पॉइंट कोण सांगते आता नेक्स्ट पार्ट COD values are generally higher than BOD values. थर्ड
COD COD values can be employed to to estimate employed by approximate BOD estimate values. approximate BOD हा values. एक एक जण सांगा फक्त आता. हा हा आमन सांगा नेक्स्ट काय होतं आपण. COD is that is determination takes about 3 hours as a complete ऍज कम्पेअर्ड complete for more than 5 days हा of शॉर्ट the मध्ये. हा मराठीमध्ये सांगा बरं सीओडी साठी किती वेळ लागतो. 3 तास हा आणि बीओडी साठी 5 तास 5 डेज 5 डेज आहे. 5 days. 5 दिवस. हा आम्हाला 5 बंद करा तुमच्या पाठीमागे आवाज येते कसला तरी. yes sir. हा नेक्स्ट काय हो आता काय बघितलं होतं त्यानंतर सीओडी डिटर्मिनेशन. कोण सांगताय सीओडी डिटर्मिनेशन. अभिजित सांगताय. दोनच रिॲक्शन आहेत. अभिजित खुळे सांगता येईल का. बरं ठीक आहे. कोण सांगताय डिस 26 प्रथमेश. प्रथमेश डिटर्मिनेशन मध्ये काय करायचं सांगा फास्ट. डिटर्मिनेशन मध्ये आपल्याला रिॲक्शन करायचे कुणाची सॅम्पलची. कुणाबरोबर करायचे एक्सेस ऑफ अनरिॲक्टेड. हा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं रिफ्लक्स करायचं आहे K2Cr2O7 बरोबर. त्याचा जो कॅटॅलिस्ट आहे तो H2SO4 HgSO4. त्यानंतर काय जे एक्सेस अनरिॲक्टेड K2Cr2O7 आहे त्याचं टायट्रेशन करायचं आहे कुणाबरोबर फेरस अमोनियम सल्फेट. नेक्स्ट पार्ट काय इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आहे सांगा. 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram 0.008 gram ग्रॅम of ऑफ ऑक्सिजन. सांगता येईल का. साइड बाय साइड काय करायचंय अटेंडन्स पण टाकायचे तुम्ही. साइड बाय साइड काय करायचं आहे अटेंडन्स टाकायचे. येईल का लक्षात. बघा याला पण परत एकदा बघा. सीओडी डिटर्मिनेशन अ नोन व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल इज रिफ्लक्स करायचं आहे with known excess of K2Cr2O7 and H2SO4 HgSO4 as a catalyst. The excess unreacted K2Cr2O7 is titrated with standard ferrous ammonium sulfate solution. लास्ट ला पण इक्वेशन बघतो. कुठला इक्वेशन आहे 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर डेफिनेशन युनिट आणि लास्ट काय कंपॅरिझन. सांगता येईल का. काय डेफिनेशन अमाऊंट ऑफ ऑक्सिजन required by organic matter in a sample of water for its oxidation by strong chemical oxidizing agent such as K2 Cr2O7. It is expressed in milligram per liter or ppm. टेक्सटाईल वेस्ट पासून कापड मिल पासून बाहेर पडणारे वेस्ट कागद कारखान्यापासून बाहेर पडणारे वेस्ट त्याच्यामध्ये सेल्युलोज हाय आहे त्यामुळे सीओडी व्हॅल्यू हाय आहे आणि बीओडी ला त्यामध्ये तो अटॅक होत नाही. त्याला आपण काय म्हणतोय बिकॉज नॉट रेडिली अटॅक्ड ड्युरिंग बीओडी टेस्ट. येईल का लक्षात. बघा कुठून सुरुवात केलं होतं. 2 टेस्ट असतात. एकाला पण काय म्हणतो बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. दुसऱ्याला पण काय म्हणतो केमिकल ऑक्सिजन डिमांड. या दोन्ही टेस्ट कशासाठी सिवेज वेस्ट वॉटर साठी आहेत. वेस्ट वॉटर असेल सिवेज असेल बायोलॉजिकली ऑक्सिजन डिमांड असेल तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियाचे परत 2 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप एरोबिक बॅक्टेरिया. सेकंड टाइपला आपण काय म्हणतोय अनएरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक बॅक्टेरिया असेल तर काय ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2. फर्स्ट टाइप काय ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. अनएरोबिक बॅक्टेरिया असतील तर काय हो काय करतो ऑर्गॅनिक मॅटर प्रोडक्ट्स हॅव्हिंग ऑब्जेक्शनल ऑर्डर म्हणजे H2S आहे CH4 आहे अमोनिया आहे. हे लक्षात. त्यानंतर आपण काय बघितलं बीओडी डिटर्मिनेशन. काय होतं डिटर्मिनेशन द टेस्ट कन्सिस्ट ऑफ काय करतो मेजरमेंट ऑफ dissolved oxygen content of the sample before and after incubation at
20 degrees Celsius for 5 days. हा The म्हणजे काय difference between the original oxygen and content and unused oxygen of solution after 5 days given BOD. हा एकदम सिंपल आहे आणि सिवेज ट्रीटमेंट साठी ही टेस्ट आपण काय करतो वापरली जाते. आता सांगता येईल का बघा न बघता कोण सांगते बीओडी? बीओडी सांगता येईल. बीओडी टेस्ट कशासाठी वापरली जाते? डिझॉल्व ऑक्सिजन कंटेंट काढण्यासाठी. काय करतो आपण? सॅम्पलचं इन्क्युबेशन करतो. इन्क्युबेशन करत असो तर काय करणार आहे आपण? इन्क्युबेशन 5 डेज साठी ठेवतोय. सुरुवातीचा ऑक्सिजन शेवटचा ऑक्सिजन दोन्हीचा डिफरन्स घेतो आणि आपल्याला काय मिळेल? डिझॉल्व ऑक्सिजन मिळेल. डिझॉल्व ऑक्सिजन मिळाला की त्याच्यावरून आपण काय करतो? बीओडी काढतो. काय म्हटले? दिस टेस्ट इज इम्पॉर्टंट इन सिवेज ट्रीटमेंट. जर काय इट इंडिकेट्स अमाउंट ऑफ डिकम्पोजेबल ऑर्गॅनिक मॅटर इन सिवेज. लार्जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिकम्पोजेबल मॅटर Decomposable matter character will be the BOD. आणि It has a special significance in pollution control. It enable use to determine the degree of pollution at any time in the sewage stream, and it is expressed in milligram per liter or ppm, means parts per million. हा सांगता येईल. बीओडी झालं त्यानंतर आपण काय बघितलं? सीओडी. COD. हा सुरुवातीपासून काय काय बघितलं बघा. सुरुवात आपण कशापासून केली होती? हा सोर्सेस ऑफ वॉटर. त्यानंतर वॉटर क्वालिटी पॅरामीटर. पहिला होता पीएच, ऍसिडिटी, अल्कॅनिटी, टोटल सॉलिड्स. नेक्स्ट काय हो? डिझॉल्व ऑक्सिजन. नेक्स्ट Dissolve oxygen, क्लोराइड, chlorides, बीओडी. त्यानंतर आपण काय बघितलं? सीओडी. सीओडी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? केमिकल chemical oxygen demand. केमिकल ऑक्सिजन डिमांड मध्ये आपण काय करणार आहे? रिएक्शन्स करतो. कोणाची? सॅम्पलची ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिएक्शन आहे. जर ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिएक्शन असेल तर त्याला आपण सीओडी किंवा डिटर्मिनेशन ऑफ सीओडी. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? हार्डनेस. वॉटर काय असते? हार्डनेस. वॉटरचे काय दाखवले? 2 टाइप्स. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्ट. सेकंड टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? हार्ड. आणि थर्ड डेफिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो? हार्डनेस. Hardness. बघा हार्डनेस असेल तर पहिली डेफिनेशन सॉफ्ट वॉटर आहे. सॉफ्ट वॉटर कोणाला म्हणतो आपण? वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप. Good leather with soap. म्हणजेच काय म्हटलंय बघा, साबणा बरोबर जर फेस तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्ट वॉटर. सोप म्हणजे काय? साबण आहे. सांगता येईल का? सॉफ्ट वॉटर. वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप त्याला आपण काय म्हणतो? हार्ड वॉटर. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. जर फेस तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो सॉफ्ट वॉटर. फेस तयार होत नसेल अँड डेव्हलप्स कम, मळी तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हार्ड वॉटर. बघा फर्स्ट डेफिनेशन. पहिल्या डेफिनेशनला आपण काय म्हणतो? सॉफ्ट वॉटर. कोणाला म्हणता येईल सॉफ्ट? सांगा. वॉटर दॅट फॉर्म वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर Good विथ Leather with soap is called hard water. अरे हार्ड झालंय का? याला या ठिकाणी काय पाहिजे? सॉफ्ट वॉटर. काय येईल रे? पहिली डेफिनेशन काय? सॉफ्ट वॉटर. Soft. वॉटर Water दॅट फॉर्म that गुड लेदर विथ सोप. Forms good leather with soap is called soft सॉफ्ट water. वॉटर. हार्ड वॉटर काय? वॉटर डज नॉट फॉर्म गुड Does not forms good leather with with soap soap and and develops cum develops cum is is called called hard called water. hard water. हा सांगा बरं काय सांगता येईल? वॉटर दॅट फॉर्म कोण सांगतंय? सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर. द वॉटर दॅट फॉर्म the water that form good leather with soap is known as With soft soap water. is known as soft water. Hard water, the The water water The water does not